नमस्कार. नात्यातील वादळ भाग 13. जेवणे झाली. सर्वांनी एकमेकांना गुड नाईट म्हटले. मामांनी विधीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. जणू ते बोलत असतील की तू जो निर्णय घेशील त्यात मी तुझ्या सोबत असेल. विधीने एक नजर समर्थवर टाकली. समर्थने हाताचा अंगठा दाखवून बेस्ट ऑफ लक विश केले. विधी तिच्या रूममध्ये आली. ती बेडवर तळमळत होती. हे काय आणि कसे झाले? बघता बघता स्वप्नांचा चुराडा झाला. 8 दिवसांपूर्वी आपण किती आनंदात होतो. बाबांनी आपले लग्न समर्थशी ठरवले. त्यावेळी खरे म्हणजे त्यांनी मलाही गृहीत धरले होते. मला समर्थच आवडणार का बरे असे याचे का नाही वाईट वाटले का, की आपलेही मन असे व्हावे म्हणून अनुकूल होते. म्हणजे समर्थ आपल्याला आपला जोडीदार असावा ही सुप्त भावना नक्कीच आपल्या मनात असणार. त्याशिवाय आपल्याला आईबाबांनी सांगितले आणि आपण आनंदाने स्वीकारले. छे बाई, आपल्या मनाचा थांगपत्ता आपल्यालाच नव्हता. असे होऊ शकते की आपणही समर्थवर प्रेम करतो? प्रेम नाही, तसे नसेल, पण एवढे निश्चित की आपल्याला तो खूप खूप आवडतो. अगदी पहिल्यापासून तो येणार म्हटले की आपण आनंदाने उड्या मारायचो. कधी आपण आपला तो आनंद लपूनही ठेवला नव्हता. कधी लपवला असे वाटले नव्हते. आता या आठवड्यात समर्थ आपला आहे, आपल्या एकटीचाच. मनानेच त्याच्यावर आपण आपला हक्क मानला. या 8 दिवसात स्वप्नांचे बंगले बांधले. किती सुंदर, केवढे मोहक. ती भाग्यश्री, तिची तर आपल्या आधीपासून प्रेम कहाणी सुरू झाली आहे. पण आपण तर अगदी लहानपणापासून एकमेकांचे सोबती आहोत. ती मध्येच कुठे कडमडली? ती मध्ये आली की आपण? त्याच्या लव्ह स्टोरीत आपण मध्ये आलोय. छे, ही भावना आधीच का नाही आली आपल्या मनात? का नाही बाबांनी समर्थला त्याच्या मनात असणारी इच्छा आधीच बोलून दाखवली? तसे झाले असते तर समर्थ आपलाच झाला असता. पण आता या जर आणि तरला काहीच अर्थ उरला नाही. निर्णय आपल्या हातात आहे. आपण ठरविले तर समर्थ आपला शब्द पाळेल. समर्थच काय, ती भाग्यश्रीही तो निर्णय मानणार आहे. मग आपण काय एवढा विचार करतोय? जे आज हातात आहे ते उद्या नक्की नसणार. मग त्याचाच आपण फायदा घेतला तर काय होईल? समर्थला वाईट वाटेल, पण तो नक्कीच आपल्याबरोबर लग्न करेल. नक्की करेल. आपली स्वप्न साक्षात प्रत्यक्षात उतरवेल. सुरुवातीला कदाचित समर्थ उदास दुःखी राहील, पण आपण आपल्या प्रेमाने त्याला जिंकून घेऊ. शिवाय आत्या आणि काका आहेतच आपल्या बाजूने. होय, आणि म्हणतात ना, काळासारखे औषध नाही. कालाय तस्मै नमः. तो काळ सर्व ठीक करेल. सर्व व्यवस्थित होईल. सुरुवातीला मनाचा चोडा खंबीरपणे पाहिजे. थोडे दुःख होईल आपल्याला, पण नंतर सर्व एकदम छान. आई, बाबा, आत्या, मामा सगळ्यांचे डोळे आपल्या निर्णयाकडे असतील. त्यांना आशाही असेल, आणि आपण नाही म्हणालो तर आपल्याबरोबर त्यांनाही खूप दुःख होईल. एक माणूस दुखवला तर चालेल ना? बाकीचे आणि आपण स्वतः तर आनंदात राहू. थोडासा स्वार्थी विचार आहे, पण सगळ्यांच्या हिताचा आहे. ती महाशाणी भाग्यश्री फोनवर साजूकपणाचा काय आव आणत होती. नाटकी मेली. म्हणे, तुझा शब्द तो माझा शब्द, मीही मानीन. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अगं बाई, एवढे प्रेम करतेस तर भांडायची होतीस. मी असते तर ओहो, माझ्या आयुष्याचा निर्णय अशा परक्या व्यक्तीवर मुळीच सोडला नसता. त्याला काय प्रेम म्हणायचे? नुसता शब्दछल, प्रेमाचे ढोंग. समर्थला समजत नसेल, पण मला चांगले समजले आहे. अगदी चांगले समजले आहे. मी माझ्या समर्थला मुळीच तिच्या हाती देणार नाही. मुळीच नाही, अजिबात नाही. कोणी काही म्हणू देत, ही संधी मला परत मिळायची नाही. तेव्हा ठरले, उद्या उठल्या उठल्या समर्थला आपला निर्णय सांगायचा. अरे हे काय, हे अश्रू? कशासाठी, कुणासाठी? आता निर्णय घेतलाय आपण, तोही आपल्यासाठी. मग हे अश्रू आनंदाचे आहेत की आपले डोके वेगळ्या दिशेने आणि हृदय वेगळ्या दिशेने? असे तर होत नाही ना. हा बुद्धी आणि मनाचा संघर्ष तर नाही ना. आता जो विचार केला, जो निर्णय घेतला, तो बुद्धीने की मनाने? खरेच हे दोन असतात का? तेही एवढे परस्पर विरोधी? विधीला काही समजेना. ती रडू लागली. इकडे समर्थही विचारत होता. आपण आपले आणि भाग्यश्रीचे आयुष्य, भविष्य विधीच्या हाती सुपूर्द केले. हा शब्द कसा दिला आपण आपल्या मोठ्यांना? काही वेळा बुद्धी काम करत नाही, हेच खरे. तरीही आपली भाग्यश्री आपल्या या निर्णयाच्या विरोधात गेली नाही. केवढी समंजस आहे आपल्या मनाची. आपली तिला काळजी आहे, विश्वास आहे. आय एम सॉरी भाग्या, आय एम सॉरी. आजची रात्र तुझ्यासाठी वैऱ्याची असणार. जाणतोय ग मी, पेटलेल्या अंगाऱ्यावर उभे राहावे अशी तुझी तडफड होत असणार. भाग्या, माझीही स्थिती तशीच होते ग. मला माहीत आहे, माझ्याशिवाय तू आणि तुझ्याशिवाय मी ही कल्पना आपल्या दोघांनाही सहन होण्याच्या पलीकडे आहे. मलाही बघायचे आहे खऱ्या प्रेमाची ताकद. मीही देवाकडे साकडे घातले. आमच्या प्रेमाची लाज तुझ्याच हातात. तुझ्याच चरणावर आम्ही आमची प्रेमसुमने अर्पितो. तूच ठरव, आता त्याचे निर्माल्य करायचे की प्रसाद म्हणून आमच्या झोळीत टाकायचे.
माझी आणि माझ्या भाग्यश्रीचीही तुझ्यावर पूर्ण श्रद्धा आहे. आता तूच विधी करवी आमच्या प्रेमाची पारख कर आणि तिला आमच्या बाजूने निर्णय घेण्याची प्रेरणा दे. दुसरे आता माझ्या हातात काहीही नाही. पण असे झाले नाही तर समर्थने आपले डोके दोन्ही हातात धरले. प्रत्येक वाक्य तोलून मापून बोलावे म्हणतात. माहिती असूनही आपण तसे वागलो नाही. आता परिणामासाठी तयार व्हावे, हेच उत्तम. काय असेल विधीचा निर्णय? त्याचवेळी त्याच्या कानात भाग्यश्रीचा स्वर घुमला. कसली काळजी करू नकोस. शांत झोप, शांत झोप, शांत झोप. त्याच्या पापण्या जड झाल्या. कानावर भाग्यश्रीचे शब्द पडत होते. समर्थ, प्लीज शांत रहा, शांत झोप, शांत झोप. आणि बघता बघता समर्थ झोपी गेला. साऱ्या चिंता दैवाच्या भरवशावर सोडून भाग्यश्रीच्या जादूमयी शब्दाने त्याला शांतता दिली. जणू उबदार रजई त्याच्यावर पांघरली आणि त्या उबदारपणात तो गुरफटून झोपी गेला. सकाळी उठला तेव्हा त्याला अतिशय फ्रेश वाटत होते. आवरून तो ब्रेकफास्टसाठी गेला तेव्हा मामा त्याच्या आधी पोहोचले होते. गुड मॉर्निंग मामा. गुड मॉर्निंग मामी. कसला बेत केला आहेस? समर्थ, 5 मिनिटे, फक्त तेल गरम झालेच आहे. म्हणजे बटाटे वडे? समर्थने बरोबर ओळखले. आवडतात ना तुला? इथे आले की तुझी फरमाईश असतेस, म्हणून तू यावेळी मागण्याआधीच. ओ हो मामी, हाऊ स्वीट. समर्थ, काय करणार, ज्यांच्या सहवासात राहते आहे त्यांचा गुण लागणारच ना मला. मामा, बुमरँग. ते शस्त्र तिला खूप चांगले वापरता येते. ते शस्त्र शिकवणारे गुरुही तुझे मामाच. तिघेही हसू लागले. विधी तेथे आली. सगळ्यांना खळखळून हसताना पाहून तिने विचारले, काय झाले? एवढे का हसू फुटले आहे? हसू फुटले? फुटले तुटले काय हे मामा? फोडण्या तोडण्याशिवाय हिला काही येत नाही का? हसतच समर्थ म्हणाला, तू जोडण्यात पटाईत आहेस, असेच ना? ऑफकोर्स मामी. तुला सांगतो, 2 वर्षापूर्वींची गोष्ट आहे. तुझी आवडती एक वस्तू, ती तू परदेशातून आणलेली, जी तुला खूप म्हणजे खूप आवडणारी, या विधीने फोडली होती. काय? माझी आवडती वस्तू? अरे बाबा, ती काचेची बाहुली? छे, ती तर ठीक आहे. ठीक? 2 तुकडे झाले होते विधीच्या हातून. सुनंदाबाईंचा हात बाजला. काय सांगतेस? एवढ्या किमतीची वस्तू? मामी, मी जोडली आहे. 2 वर्षात लक्षात नाही आले तुमच्या? हसत समर्थ म्हणाला, आत्ता येते बघून. मी केवढी काळजी घेते पुसताना. सुनंदाबाई किचनमधून बाहेर पडल्या. अरे समर्थ, आता जळके वडे खावे लागतील. मीही बघते वड्यांकडे. 2 मिनिटातच ती बाहुली घेऊन सुनंदाबाई किचनमध्ये आल्या. कुठे रे? काही दिसत नाही. समर्थ, व्यवस्थित जोडलेस? नाहीतर केराची टोपली दाखवावी लागली असती. विधी, अगं काय तुझे हे वागणे? 2 वर्षात एकदाही बोलली नाहीस. कामे थोडी सांभाळून करावी. कधी तुला समजणार? कोण जाणे. मामी, बाहुली ठेव डायनिंग टेबलावर. वड्याच्या वासाने तिलाही भूक लागली असेल. समर्थ, तुझ्याच जवळ ठेवते, पोटभर खाऊ घाल. आई, झाले त्याचे ऐकून? म्हणजे ग, त्या बाहुलीला जशी भूक लागली आहे ना, तसेच तिचे पडणे, फुटणे, जोडणे, सब बकवास. तो फिरकी घेतोय तुझी, हसत विधी म्हणाले. मनोहर, समर्थ, विधी हसू लागले. काय रे हे, म्हणून सुनंदाबाईही त्यात सामील झाल्या. घरचे असे वातावरण बघून मनोहर मामाला समाधान वाटले. अजून तरी तणाव नाही म्हणायचा. आई बाबा, तुम्हाला आताच सांगते, हा असा उगाच माझ्यावर खोटे नाटे आरोप करणारा नवरा मला नकोय. मी नाही याच्याबरोबर लग्न करणार, एका झटक्यात विधी म्हणाली. मनोहरराव आणि समर्थ तिच्याकडे पाहत राहिले. दोघांनाही समजले होते विधी आपला निर्णय सांगते आहे. विधी, चूप, एकदम चूप, असे बोलू नये. समर्थ, तू बाबा हिचे मनावर घेऊ नकोस. आई, मी बोलते आहे ते मजेत नाही. मी खरेच सांगते आहे, मी हे लग्न करणार नाही. अगं पण, सुनंदाबाई काही बोलू इच्छित होत्या. त्यांना थांबवीत मनोहर म्हणाला, विधी, काय हे? माझा निर्णय आहे हा बाबा. विधी, सुनंदाबाई विधीवर ओरडल्यास. आई, रागवू नकोस. हा समर्थ आपल्या सगळ्यांनाच आवडतो. त्यालाही मी आवडते. आत्या, मामा सर्वांना आवडतो. पण काय पोरी? आई, आत्ताचेच बघ ना, आपले घर किती हसत होते, बोलत होते, प्रसन्न होते, आणि ते तसेच राहावे. जेव्हा जेव्हा समर्थ इथे येईल तेव्हा असेच हास्याचे कारंजे या घरात उडावेत, अगदी पूर्वीसारखेच. त्यात बदल नको आहे. तेच नाते सांभाळू आपण, त्याच आवडीने, त्याच गोडीने. विधी, तुला का असे वाटते? तुमचे लग्न झाले की वातावरण बिघडेल. उलट ते जास्त आणि आपलेपणाच्या हक्काने घट्ट होईल. विधी, सुनंदाबाई म्हणाल्या. नाही आई, आम्हा दोघांनाही तसे वाटत नाही. तुम्ही मोठ्याने घाई केलीत नाते ठरविताना. आम्हा दोघांना गृहीत धरले गेले. आई, आमचीही काही मते असू शकतात. अहो, तुम्ही तरी बघा ना, बोला काहीतरी. सुनंदा, ती खरे तेच बोलते आहे. आपण ना समर्थला विचारलं ना विधीला. अहो, पण ती खुश होती. काल दोघांच्यात काहीतरी चर्चा झाली असेल. शेवटी संसार त्यांना करायचा आहे, हे विसरू नकोस. थँक्यू बाबा, तुम्ही समजून घेतले. समर्थ, रागवू नकोस बाबा, सुनंदाबाई समर्थला म्हणाल्या.
समर्थ खुर्चीतून उठून विधीजवळ गेला. तिचा हात हातात घेतला. दोघांचेही डोळे अश्रूंनी भरले होते. थँक्यू विधी, यू आर अ ग्रेट, सिम्पली ग्रेट. जा, दिली तुझी स्वप्न तुझ्या ओंजळीत. ऑल दी बेस्ट, विधी म्हणाली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिच्या हातावर थोपटीत समर्थ म्हणाला, देवाकडे मी प्रार्थना करतो तुला खूप खूप चांगला जीवनसाथी मिळू दे. जगातली सगळी सुखे अगदी अलगद तुझ्या ओटीत पडू दे आणि आपले आजपर्यंत जपलेले नाते असेच अभंग राहू दे. मनोहर उठला. त्यांनी दोघांनाही आपल्या जवळ ओढून घेतले. माझे आशीर्वाद आहेत पोरांनो तुम्हाला. सुनंदाबाईंच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. सुनंदा, अगं रडतेस काय? आपण मोठ्यांनी केलेली चूक या मुलांनी हसत बोलत सुधारली. खरेच हो. बरं बरं, चला, बटाटे वडे गार होत आहेत, आता पोटभर नाश्ता करा. आणि त्यानंतर अगदी मजेत नाश्ता केला सगळ्यांनी. समर्थचा चेहरा आनंदाने उजळला होता. विधी मनोमन विचार करत होती. रात्री झोपताना आपण वेगळा विचार केला होता, पण तो अयोग्य होता. प्रेमाशिवाय संसार कसला? आपण तिघेही दुःखीच झालो असतो. त्यापेक्षा 2 प्रेमीजनांना एक केल्याचे समाधान तरी मिळवूया. आपले मन रडेल थोडे दिवस, शेवटी काळासारखे औषध नाहीच. समर्थला असे प्रसन्न पाहून आपल्यालाही समाधान वाटते आहे. त्यामागे समाधान मोठे असते हे खरेच. थँक्स माझ्या मना, योग्य वेळी तू योग्य निर्णय घेतलास. समर्थ, फोन करून कळव रे, विधी म्हणाली. वंसना कळवावं हेच उत्तम. आलोच फोन करून. समर्थ, मी आले तर चालेल? व्हाय नॉट, ये चल. दोघे विधीच्या रूममध्ये गेले. आज बटाटे वडे माझ्या होणाऱ्या जावयाला आवडतात म्हणून केले, पण भाच्यानेच खाल्ले म्हणायचे. सुनंदा, झाले ते चांगले झाले. म्हणजे तुम्हाला समर्थ जावई म्हणून नको होता? आपले काय घेऊन बसलीस? ते दोघे महत्वाचे ना? होय बाई, तेही खरेच. आता दुसरी स्थळं बघायला पाहिजेत. बघूया ग, आपली विधी भाग्याची आहे. नक्कीच तिला आवडेल असा नवरा मिळेल. नक्की मिळेल हो, सुनंदाबाई म्हणाल्या. विधीच्या रूममधून समर्थने भाग्यश्रीला फोन लावला. हाय भाग्यश्री. हाय, खुश ना? विधीने आपल्याला पाहिजे तो निर्णय घेतला हो ना? ए, तुला कसे समजले? तुझ्या हायवरून. तू म्हणजे अशी आहेस ना? समर्थ, विधीचे आपल्याला आभार मानायला पाहिजेत. शेवटी तिने तुझ्या तिच्यावरचा विश्वास सार्थ ठरवला. ती खूप ग्रेट आहे. मीही तिला हेच म्हणालो. समर्थ, मला खूप खूप आनंद झालाय. डोक्यावरचे टेन्शन उतरले बघ. मला रात्रभर झोप नव्हती. आपल्या आयुष्यात नियतीने काय वाढले आहे हा प्रश्न होता. तिचा आवाज भरून आला. भाग्या, प्लीज आता रडायचे नाही. लवकर ये समर्थ. आणि माझ्याकडून विधीला खूप खूप धन्यवाद दे आणि तिच्या भवितव्यासाठी ढेर साऱ्या शुभेच्छा. विधी बरोबरच बोल. आहे ती तिथे? हो. त्याने विधीकडे फोन दिला. हाय विधी. हॅलो भाग्यश्री. विधी, तुझे अनंत उपकार झाले आमच्यावर. त्यासाठी थँक्स हा शब्द अपुरा आहे. तो आमच्या दोघांचे जीवन आम्हाला दिलेस. आम्ही दोघे म्हणजे 2 जिस्म एक जान आहोत. फिल्मी वाटला ना डायलॉग, पण ते खरे आहे. प्रेमात पडल्याशिवाय ही भावना येतच नाही. तू नकार दिला नसतास ना, तर मी मरून गेले असते, जिवंत राहिले नसते. भाग्यश्री, ए बस बस. अगं केवढी भावना विवश झालीस. प्लीज कंट्रोल युअर सेल्फ, प्लीज. मलाही हा निर्णय घेणं इझी नव्हतं ग, पण शेवटी तुझा समर्थ तुला देण्याचा विचार केला. त्यात मी फार मोठे काही केलेले नाही. तेव्हा उगाच मला ग्रेट वगैरे ऐकून घेताना ऑकवर्ड फील होत आहे. तेव्हा प्लीज, आजपासून आपण दोघी मैत्रिणी, चालेल ना? ओके. तर मग समर्थ बरोबर ये ना, भेटू प्रत्यक्ष आणि खूप बोलू. भाग्यश्री, समर्थ फोन पाहिजे म्हणून बघतो आहे माझ्याकडे. तेव्हा बाय, सी यू सून. विधीने फोन समर्थकडे दिला आणि ती रूमच्या बाहेर पडली. भाग्यश्रीच्या शब्दातील आनंद विधीपर्यंत पोहोचला होता. एखाद्याला आनंद देण्यातही स्वतःला वेगळे समाधान मिळते हे तिला आज पटले. आता आपली नाराजी, आपले दुःख कोणालाही दाखवायचे नाही. झाले ते झाले. आता पुन्हा त्यात अडकणे नाही. जी भाग्यश्री प्रतिस्पर्धी होती ती यापुढे मैत्रीण. खरेच यालाच जीवन म्हणायचे. माणूस ठरवतो एक आणि प्रारब्ध करते दुसरेच. माणसाच्या पुढे भविष्याचा पडदा आहे. पडदा हळूहळू उघडतो. पुन्हा पुढे न कळणारा, न दिसणारा दाट धुक्याचा पडदा. भवितव्याकडे नेणारा पण हळूवार उलगडणारा. काय असेल आपल्या आयुष्यात, तो कोण आणि त्यापुढचे आपले जीवन कसे असेल हे त्या दैवाला, होय दैवालाच माहिती. दुसरे काय. विधीचे मन अनेक विचारांनी भरून गेले. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळवण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.